9व्या वर्धापन दिनानिमित्त नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे 3 दिवसीय आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये नागरिकांनी महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभाग घेत आपल्या आरोग्याची तपासणी केली। ॲपल हॉस्पिटल संचालक डॉक्टर धनुज गपाट, डॉक्टर नितीन बोर्ले, डॉक्टर संदीप मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले गेले होते। या शिबिरात नागरिकांसाठी मधुमेह तपासणी, नेत्ररोग तपासणी, रक्तदाब तपासणी, ECG, हाडांची खनिज घनता, लिक्विड प्रोफाइल, आहार विषयक माहिती, लहान मुलांचे आरोग्य तपासणी अशा विविध आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते, ज्यामध्ये आहार तज्ञ म्हणून डॉक्टर सुप्रिया गपाट, मधुमेह तज्ञ डॉक्टर अपर्णा मुळे, डॉक्टर संदीप मुळे, नेत्ररोग तज्ञ म्हणून डॉक्टर मनीष मिरानी, चाइल्ड स्पेशलिस्ट म्हणून डॉक्टर कोमल ढोबळे यांनी नागरिकांचे व मुलांचे आरोग्य तपासणी करत योग्य मार्गदर्शन केले। यावेळी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त डॉक्टर व सर्व स्टाफ हॉस्पिटल सोबत केक देखील कापण्यात आला। याविषयी माहिती देताना डॉक्टरांनी सांगितले, नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया गपाट, आहार तज्ञ, ॲपल हॉस्पिटल येथे कार्यरत आहे। ॲपल हॉस्पिटलच्या 9व्या वर्धापन दिनानिमित्त आपण 3 दिवसीय आरोग्य शिबिराचे आयोजन केलेले आहे। तर त्यामध्ये अनेक प्रकारच्या तपासण्या पण ठेवलेल्या आहेत। त्यामध्ये रक्तशर्करा तपासणी, हाडांची खनिज घनता तपासणी, युरिक ॲसिड तपासणी अशा विविध प्रकारच्या चाचण्या आपण इथे करत आहोत। तर बऱ्याच रुग्णांनी याचा लाभ घ्यावा। पावसाळ्यामध्ये घरगुती अन्नाचे सेवन करावे, कारण बाहेर बऱ्यापैकी इन्फेक्टिव्ह फूड असतात, तर ते सेवन न करता तुम्ही घरगुती अन्नाचे सेवन करावे। त्यामध्ये तुम्ही उकडलेली अंडी, मोड आलेली कडधान्य, सर्व प्रकारची फळे, पालेभाज्या यांचा समावेश करू शकता आणि तुमचे आरोग्य नियमित करू शकता। त्याचप्रमाणे तुम्ही रोज अर्धा तास नियमितपणे व्यायाम पण करावा। नमस्कार, मी डॉक्टर अपर्णा मुळे, डायबिटोलॉजिस्ट अँड थायरॉइड स्पेशलिस्ट। आज ॲपल हॉस्पिटलच्या 9व्या वर्धापनानिमित्त आपण 3 दिवसीय हे महाशिबिराचं आयोजन केलेलं आहे। तर हे शिबिर पूर्णपणे विनामूल्य आहे। यामध्ये आपण विविध प्रकारच्या चाचण्या सगळ्या रुग्णांसाठी करून देत आहोत। तर आजच्या दिवशी आपण डायबिटीसशी रिलेटेड ज्या ब्लड शुगरच्या ज्या टेस्ट आहेत त्या करणार आहोत। आपण ह्याच्यामध्ये ECG आहे, त्याच्यानंतर रँडम ब्लड शुगर आहे, HbA1c आहे, सीरम युरिक ॲसिड आहे, तर ह्या विविध लिपिड प्रोफाईल आहे, या विविध चाचण्या आज आपण करणार आहोत। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं सांगणं हे आहे की या शिबिरानिमित्त ज्यांना आधीपासून डायबिटीस आहे त्यांनी तर या शिबिरात नक्कीच यावं, म्हणजे त्यांचं डायबिटीस कंट्रोलमध्ये आहे की नाही ते आपल्याला कळेल। आणि ज्यांना डायबिटीस नाही आहे पण ज्यांच्या ब्लड रिलेशनमध्ये म्हणजे त्यांच्या आईवडिलांना, भावा बहिणींना कोणाला डायबिटीस किंवा BP असेल, अशा लोकांनीही या शिबिराचा लाभ घ्यावा, कारण की बऱ्याचदा डायबिटीस जो आहे हा सायलेंट आजार आहे। याचे सिम्पटम्स काहीही नसतात, फक्त आपण एखाद्या ऑपरेशनच्या आधी किंवा इन्शुरन्स काढण्याच्या वेळी म्हणा किंवा दुसऱ्या कुठल्याही कारणासाठी जेव्हा रूटीन ब्लड टेस्ट करतो तर त्याच्यामध्ये जवळपास 50% रुग्णांना डायबिटीस आहे हे आपल्याला आढळून येतं। त्याची लक्षणं अशी विशेष काही नसतात। त्याच्यामुळे या शिबिराच्या माध्यमातून जास्तीत जास्त रुग्णांनी आपलं स्क्रीनिंग करून घ्यावं आणि आपल्याला डायबिटीस आणि कोलेस्ट्रॉल हे प्रॉब्लेम आहेत की नाही याची खात्री करून घ्यावी। हे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये विशेषतः होतं काय की जे संसर्गजन्य आजार आहेत त्यांचं प्रमाण फार वाढतं। संसर्गजन्य आजार म्हणजे जसे की उघड्यावरच्या अन्नपदार्थांमुळे किंवा दूषित पाण्यामुळे जे होणारे आजार असतात, जसे की टायफॉईड आहे, जॉन्डिस आहे, त्यानंतर मच्छरांचा प्रादुर्भाव वाढतो, त्याच्यामुळे मलेरिया, डेंग्यू यासारखे आजार होतात। तर ज्यांना कुठल्याही प्रकारची लक्षणं दिसून येतील, जसं की सर्दी खोकला पण आजकाल फार वाढत चाललेला आहे, तर वॉमिटिंग, लूज मोशन, ताप, खूप हाय ग्रेड फीवर जर असेल, सर्दी खोकला होत असेल तर घरीच आपण वेळ वाया न घालवता त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा, आवश्यक त्या रक्त चाचण्या करून घ्याव्यात आणि वेळेच उपचार सुरू करावे, म्हणजे जे पण काही आजार आहेत जे जास्त प्रमाणामध्ये त्यांचे कॉम्प्लिकेशन्स वाढणार नाहीत आणि वेळेतच ते कंट्रोलमध्ये येतील। पावसाळा जसा सुरू होतो तसं पावसाळा रिलेटेड आजार म्हणजे एक तर फ्लू व्हायरसेस म्हणा किंवा एक डेंगी, टायफॉईड आणि लूज मोशन्स हे
त्रास सुरू होतात आणि त्यामुळे काय होतं की लहान मुलांमध्ये प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे हे लवकर आजारी पडतात. तर आपण वेळेत उपचार सुरू केले तर त्या मुलांची ट्रीटमेंट थोडक्यात होते, अदरवाईज हॉस्पिटलायझेशनपर्यंत गरज पडते. आता सध्या फ्लू व्हायरसेस इतके स्ट्रॉंग येत आहेत की त्याच्यामुळे जास्त आजारपण राहतं. आता आपण फ्लू व्हायरसेससाठी बेसिकली पहिल्या 2 दिवसात जर ट्रीटमेंट सुरू झाली तर लवकर रिकवर होतात, पण त्याच्यासोबत वॅक्सिनेशन जर राहिलं आहे तर त्याच्याने अजून लवकर बरे होतात. तर ते आपण पॅरेंट्सला एक इम्युनायझेशन लसीकरणाबद्दल माहिती देतो आणि कसं थोडक्यात किंवा कमीत कमी औषधांनी आपण बाळांना लवकर बरं करू शकतो ह्याच्याबद्दलची आपण माहिती देतो. अन्न अवॉइड करायचं, त्यासोबत गरम शिजलेलं अन्न खायचं, बाहेरचं पाणी किंवा एक ओव्हरऑल कच्चं अन्न पण जर न शिजलेलं अन्न किंवा फळं पण थोडक्यात अवॉइड केले तरी चालतं, पण गरम शिजलेलं मऊ अन्न खाल्लं तर जास्त पचायलाही सहज असतं आणि आपल्याला आजारपण पण लूज मोशनसारखे आजारपण पण अवॉइड करता येतात. हे लूज मोशनचे पेशंट बघितले, एकाला फक्त 2 दिवसांपासून फीवर होता, तर बघूया आपण त्याला पुढे काय आहे, पण हे व्हायरल असल्यासारखंच आहे. सो हे मोस्टली थोडे आजारपण आहेत की ज्याच्याने रिकवर होतील थोड्या औषधांनी. तर आईवडील पण व्यवस्थित काळजी घेत आहेत हायजीनची आणि तर म्हणून आता कमी आजारी पडत आहेत. ॲपल हॉस्पिटलची ॲनिव्हर्सरी आहे, त्या हिशोबाने आपण हे कॅम्प ठेवलं आहे आणि आज 13 जुलैला डोळ्यांचाही कॅम्प आपण ठेवला आहे. तर ह्याच्यामध्ये आपण मोतीबिंदूची स्क्रीनिंग साठी कॅम्प ठेवला आहे मेनली. तर सकाळपासून बरेच रुग्ण ज्यांना कॅटरॅक्ट आहे ते बघितले, मी तपास केले आणि त्यांना आम्ही कॅम्पमधून आले आहे पेशंट्स म्हणून आम्ही त्यांना कमी दरात ऑपरेशन ही कॅटरॅक्ट सर्जरी करून देणार आहोत. मोतीबिंदूचा प्रकार ही असतोच आणि कधी कधी असं पण बघितलं गेलं आहे की लहानपणीपासून ही मोतीबिंदू असतो, ज्याला म्हणतात अनुवंशिक कॅटरॅक्ट, कॅन्जेनायटल कॅटरॅक्ट. तर माझ्या मताने तर प्रत्येक वर्षामध्ये एकदा तर डोळ्यांची तपास झालीच पाहिजे आणि जर संशय आला तर डॉक्टर नक्कीच मग लवकर तुम्हाला बोलावणार तपासासाठी 3 किंवा 6 महिन्याने आणि तसं मग त्यांनी फॉलोअप केला पाहिजे. सिनियर सिटिझन्समध्ये आता मोतीबिंदूचा प्रकार लई वाढला आहे, ते खरी गोष्ट आहे. आणि शिवाय आता जे वय होतं, पहिले आपण सांगायचो की कॅटरॅक्ट आपल्याला 60च्या नंतर वयाच्या नंतर होतं, पण आता जे आहे ते 60च्या नंतर तर त्याची फ्रिक्वेन्सी तर वाढलीच आहे. पण आता आपण बघतो की तेच जे कॅटरॅक्ट आहे, जे सिनियर सिटिझनचा व्हायचे जे कॅटरॅक्ट आहे, एज रिलेटेड कॅटरॅक्ट, तेही आता लवकर म्हणजे 40 जवळजवळ 40-30च्या लोकांना पण तसे कॅटरॅक्ट होऊन जातात. आणि ते मी जे तुम्हाला सांगितलं आधी, ते कंजेनायटल कॅटरॅक्ट ते अनुवंशिक असतं ते वेगळे आणि हे वेगळे कॅटरॅक्ट. म्हणजे जे आधीचे जे वय होतं सेनाईल कॅटरॅक्ट जे म्हणायचो आपण की एज रिलेटेड कॅटरॅक्ट व्हायचं, 60च्या नंतर व्हायचे, ते आता लवकर व्हायला लागलेत. आणि त्याचे कारण हेच आहे की बेसिकली लाईफस्टाईल चेंजेस जे आहेत, डोळ्याचं जास्त म्हणजे आपलं मोबाईलचं वाचन झालं किंवा मग केमिकल्स झालं, केमिकल्समुळे लवकर होणं, ड्रॉप्स आपण डोळ्यातून समजा काय डोळा आला आणि आपण ड्रॉप टाकायला लागले, डॉक्टरला नाही भेटलं आणि डायरेक्ट ड्रॉप कुठून घेतला आणि ते टाकायला लागले, तर त्याचंही साईड इफेक्ट होऊन मोतीबिंदू होऊ शकतात. तर ह्या गोष्टींमध्ये आपल्याला थोडंसं सावध राहायला पाहिजे.